नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी पोलीस भरती, सरळ सेवेच्या इतर भरत्या या सर्व परीक्षेसाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो, हे प्रश्न परीक्षेत वारंवार विचारले जातात। आता जर तुमचा अभ्यास झाला असेल तर मित्रांनो, या ठिकाणी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। जर तुमचा अभ्यास झाला असेल तर या सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित त्याचे उत्तर येणार आहेत। तर मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। दिल्लीची पहिली महिला शासनकर्ती महिला कोण होती आणि इतर TCSने विचारलेले हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जर पाहिलं तर 100% तुम्हाला मिळणार आहे। तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। रोज रात्री 9 वाजता लाईव्ह सिरीज चालू करण्यात आली, ही सुद्धा सिरीज पाहत चला। तसेच आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट पाहत चला, 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। एक वेळ जर प्लेलिस्ट जर पाहिली तर मित्रांनो 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? तर भारतात सापडलेले सर्वात मोठे जे काही जुने शहर आहे ते मित्रांनो हडप्पा शहर। कुठले मित्रांनो? हडप्पा शहर भारतात सापडलेले सर्वात जुनं शहर आहे। त्याच्यानंतर पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं कोणी म्हटलं होतं? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार असं बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांनी म्हटलेलं होतं। महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते? तर महात्मा गांधीजी यांचे राजकीय गुरु गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते। दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासनकर्ती किंवा प्रथम महिला शासनकर्ती कोण होती? तर दिल्लीवर राज्य करणारी प्रथम महिला मुस्लिम शासनकर्ती किंवा सर्वप्रथम महिला शासनकर्ती कोण होती? तर ती रझिया सुलतान होती। कोण होती मित्रांनो? रझिया सुलतान ही दिल्लीवर राज्य करणारी पहिली महिला या ठिकाणी होती। त्याच्यानंतर पहा, सिंधू सभ्यतेचे पट्टनगर म्हणजे बंदर कोणते होते? तर ते लोथल होते। लोथल कोणत्या राज्यामध्ये? सध्या हे लोथल हे शहर कोणत्या राज्यामध्ये? मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं। हा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की लोथल हे शहर कोणत्या राज्यामध्ये? मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्याच्यानंतर पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोण केली? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली अशा स्वरूपाचा प्रश्न आहे। तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना AM ह्यूम या इंग्रजांचा ब्रिटिशांचा अधिकारी होता। पहा, IAS दर्जाचा अधिकारी या अधिकाऱ्याने केलेले आहे। AO ह्यूम असं या अधिकाऱ्याचं नाव होतं। 28 डिसेंबर 1885 रोजी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती। त्याच्यानंतर पहा, कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्हीमध्ये रचले गेले आहेत? कोणते वेद आहेत? पहा, गद्य आणि गद्य म्हणजे काय? गद्य म्हणजे काय मित्रांनो? या ठिकाणी धड्याच्या स्वरूपाने पद्य म्हणजे काय मित्रांनो? या ठिकाणी कवितेच्या स्वरूपामध्ये। तर हे पहा, कोणते वेद आहे की गद्य आणि श्लोक या दोन्हीच्या रचनेमध्ये रचलेले आहेत? तर ते आहेत मित्रांनो यजुर्वेद हा वेद आहे की जो गद्य आणि श्लोक या दोन्हीच्या मध्ये रचलेला आहे। कोणता आहे? तो यजुर्वेद आहेत। किती वेद आहेत मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचे। आणि वेदाकडे परत चला असा नारा कोणी दिला होता हे सुद्धा मला सांगा। त्याच्यानंतर पहा, भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर पहा, भारतातील पहिले वृत्तपत्र सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलं। कोण? सर सय्यद अहमद खान यांनी ते सुरू केलं। सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलं होतं। त्याच्यानंतर पहा, बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हिनयन आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? तर बौद्ध धर्म कोणाच्या काळामध्ये हिनयन आणि महायान या दोन भागामध्ये विभागला गेला होता? तो कनिष्कच्या काळामध्ये विभागला गेला। कोणाच्या? कनिष्कच्या काळामध्ये विभागला गेलेला होता। आता TCS आणि IBPS मित्रांनो, जैन धर्म आणि बौद्ध धर्म यावर आधारित बरेच प्रश्न विचारताना आपल्याला दिसत आहे। त्याच्यानंतर प्रश्न आहे, लोधी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? तर लोधी घराण्याचा शेवटचा जो काही शासक होता तो इब्राहिम लोधी हा लोधी घराण्याचा शेवटचा शासक होता। इब्राहिम लोधी हा लोधी घराण्याचा शेवटचा शासक होता। तर अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न आपण पाहिलेत। हे प्रश्न मित्रांनो TCS आणि IBPSला वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल। कुठला प्रश्न जर चुकीचा वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता। या ठिकाणी थांबूयात मित्रांनो। थँक्यू, धन्यवाद।